तो कैसे आप लोग नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताय ना? करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग, व ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, मी यश बांदल स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आलं असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नहीं सोचिए मत, सबस्क्राइब कीजिए. आणि मित्रांनो, आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नसतोय, त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. मित्रांनो, आपले बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला XML फाईलने दिलेला आहे. तर ते कसं ओपन करायचं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर टाईम न वेस्ट करता चालू करूया आजच्या आपल्या जबरदस्त व्हिडिओला. मित्रांनो, तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्ट ची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर तुम्हाला तिथे जाऊन इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला इथे मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे मटेरियल दिलेलं आहे. हे मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर त्यानंतर तुम्हाला मी एक ओव्हरले दिला आहे. तो ओव्हरले ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉटचं ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिल कंपोजिशनचं एरिया ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कट करून द्यायचं आहे. तर तुम्ही अलाइट मोशन नवीन वापरत असाल तर तुम्हाला अलाइट मोशनबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला इथे 3.15ला यायचं आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनमध्ये जायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला इथे फोटो ॲड करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन करून दुसऱ्या बिटला येऊन कट करायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून देतो. तर मित्रांनो, मी सगळे फोटो ॲड केले आहेत. तर तुम्ही पण अशा प्रकारे फोटो ॲड करायचे आहेत. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे आपल्या पहिल्या बीटला यायचं आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियममध्ये जायचं आहे. मीडियममध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक PNG दिली आहे. ही PNG ॲड करायची आहे. त्यानंतर इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या तिसऱ्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मधूनमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर ही PNG 3.15च्या बीटला कट करून द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता. तर भावांनो, आता आपल्या फोटोला शेक इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला मी शेक इफेक्ट दिलेला आहे. तर तुम्हाला इथे शेक इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर तुम्हाला भावांनो, तुम्हाला हा शेक इफेक्ट कुठपर्यंत द्यायचा आहे मी सांगतो. तर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला हा इफेक्ट इथे 9.6च्या बीटला यायचा आहे. तर 9.6च्या बीटपर्यंत तुम्हाला
हा शेक इफेक्ट द्यायचा आहे। तर मित्रांनो 9.6च्या बीटपर्यंतच इफेक्ट द्यायचा आहे। इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। त्यानंतर हा दुसरा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे। कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला सगळ्या फोटोंना हा इफेक्ट द्यायचा आहे। तर 9.6च्या बीटपासून सगळ्या फोटोंना हा इफेक्ट द्यायचा। मी एक बॉर्डर PNG दिली आहे ती ॲड करायची आहे। तर बॉर्डर PNG ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे। 3 डॉटवरती गेल्यानंतर इथे फिट कंपोजिशन एरियाचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बॉर्डर PNG ही शेवटपर्यंत ठेवायची आहे। तर तुम्ही बघू शकता तर आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो। तर त्यानंतर तुम्हाला इथे सेटिंगच्या पलीकडे इथे एरोचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक्सपोर्टचं बटन दिसत असेल त्यावरती एक्सपोर्ट करायचं आहे। तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।